हॅलो ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC स्टडी ब्लॉग या चॅनलवरती. तर आजच्या या स्टडी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सकाळपासून मी जे काय स्टडी केलं आहे ते दाखवणार आहे. आज थोडं बरं नव्हतं, तर मला असं वाटलं होतं की पूर्ण व्यवस्थित स्टडी होणार नाही. तरी पण मी खूप ट्राय केलं आहे आज, आणि माझे जे जिओग्राफीचे ठरलेले टार्गेट होते त्यापेक्षा एक टार्गेट एक्स्ट्राचं स्टार्ट झालेलं आहे. थोडंफार झालंही आहे, आणि आज रात्री मी ते कंप्लीट पण करणार आहे. प्लस नोट्स काढून तुमच्यासोबत त्या उद्याच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करेल. त्याचसोबत आज मी एका महत्त्वाच्या ॲपमध्ये तुम्हाला PYQ प्रॅक्टिससाठी जी टेस्ट आहे, या टेस्टनंतर तुम्हाला टेस्ट सिरीजची गरज जास्त भासणार नाही. कारण ज्या आपण मार्केटमधल्या टेस्ट सिरीज घेतो ना, त्या तितक्याशा लायकीच्याच नसतात, आणि त्यामुळे मग आपल्याला तितका सराव करण्यासाठी PYQपेक्षा बेस्ट ऑप्शन कुठलाच नसतो. तर PYQची प्रॅक्टिस चांगली व्हावी यासाठी फक्त ₹1 एक बॅच आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे. ते ॲप कुठलं आहे, ते कसं परचेस करायचं, आणि ते बॅच कशी नंतर तुम्ही प्रोसेस करू शकाल, त्यामध्ये टेस्ट कशी सोडवू शकाल, स्वतःची प्रोग्रेस कशी चेक करू शकाल, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सो इम्पॉर्टंट असणार आहे त्या सगळ्या गोष्टी. सो पाहूया मग आज मी काय काय केलं आहे आणि कशाप्रकारे आजचा माझा डे हा पूर्ण गेला आहे. तर सकाळी 3 वाजतापासून सावी झोपलीच नाही. जवळपास 5:45 वाजले तिला मला झोपवायला, आणि त्यानंतर मी आली अशी बाहेर. म्हटलं आत्ता जर झोपलं तर काही खरं नाही आहे. त्यामुळे मग म्हणजे 5-5:30ला ती झोपायला गेली होती. त्याच्यानंतर 5:45 वाजले तिला झोपायला. मग मी बाहेर आली. असं वातावरण फ्रेश पाहिलं ना सकाळचं की खूप छान वाटतं. आणि मग त्यानंतर मी स्टडी स्टार्ट केला. तर हे आहे माझं ड्रीम MPSCचं मेन चॅनल. बुकलिस्टबद्दल बरेच जण विचारतात, तर यावरती मी व्हिडिओ टाकलेला आहे. हा ब्लू कलरचा लोगो तुम्हाला सहज सापडेल, आणि 10.9K याचे सबस्क्रायबर्स आहेत. तर त्यानंतर मी स्टार्ट केला माझा पहिला जो काही स्लॉट होता तो. आणि यामध्ये मी आज ठरवलं होतं भूगोल मला कंप्लीट करायचं होतं. वनसंपत्ती, खनिज संपत्ती हे 2 टॉपिक मी आज ठरवले होते. तर ते 2 टॉपिक मला आज कंप्लीट करायचे होते. टायमर मी स्टार्ट केला होता, आणि जवळपास सकाळी माझा 30 मिनिटं अभ्यास झाला होता. त्यानंतर थोडा वेळ मला परत झोप लागलीच, कारण सावी उठली होती. तिला घेऊन आले, आणि तिला झोपवता मलाही अर्धा तास झोप लागली. मग मी ठेवून दिलं, आणि त्यानंतर घरातली कामं करायला घेतली. तर भूगोलाचे जे टार्गेट आहेत ना, तर याची मला नोट्स काढायची आहे शॉर्टमध्ये, कारण कुठे काय आहे हे पाठांतर करण्यासाठी एक वही मी छोटीशी केलेली आहे. तर त्यामध्ये असलं तर ते मला वारंवार वाचता येईल, आणि मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक ते असतील. तर यातलं थोडंफार माझं झालंही होतं वनसंपत्तीचा, आणि बराचसा भाग माझा जो राहिला होता तर तो मला कव्हर करून नंतर खनिज संपत्ती हा टॉपिक करायचा होता. आणि त्यापुढचा टॉपिक होता आपला लोकसंख्या हा टॉपिक. तर हे सगळे टॉपिक आज माझे कव्हर करून झाले. म्हणजे लोकसंख्या कंप्लीट नाही झाला, तर तो रात्री वगैरे कंप्लीट होईल. तर इथं पहा मी तुम्हाला दाखवते. हवामानचा हा टॉपिक जो आहे तो माझा कंप्लीट झाला. त्यानंतर वने हा टॉपिक होता, तर तो माझा कंप्लीट झाला. त्यानंतर वनेच्या नंतरचा आपला खनिज संपत्ती हा टॉपिक आहे, तर तो कंप्लीट झाला. आणि लोकसंख्याची स्टार्टिंग झाली. लोकसंख्यामध्ये बरीचशी आकडेवारी आहे, आणि वारंवार जे प्रश्न आले आपल्याला ते पाठच करायचं आहे. त्यामुळे आपल्याला खूप महत्त्वाचा हा टॉपिक असणार आहे. भारताची आणि महाराष्ट्राची तुलनात्मक जर आपण केली तर ती चांगल्या प्रकारे लक्षात राहते. सो 3-4 पेजेस याचे पण झाले होते. थोडासा मोठा आहे, मोठा म्हणण्यापेक्षा आकडेवारी असल्यामुळे थोडा वाचायला इथे टाईम जातो. तर अशा प्रकारे इतकंसं माझं संध्याकाळपर्यंत कंप्लीट झालं होतं. त्यानंतर इथे सावीचं चालू होतं आमच्या सुजातासोबत खेळणं. तर हिचं काय करावं काही समजत नाही. दिवसा झोपत नाही, रात्री झोपत नाही, कधी झोपते काही खरं नाही या पुरीचं. सो अशा प्रकारे आता हँडल करणं चालू आहे. तर एनिवे इथे तुम्हाला मी ज्या ॲपबद्दल बोलते तर ते आहे इग्नाईट अकॅडमीचं ॲप, आणि यावरती तुम्हाला मी फक्त ₹1 एक बॅच सांगणार आहे, जी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर आपल्याला हे जे ॲप आहे ते प्ले स्टोअरवरून असं डाउनलोड करता येतं, आणि मग त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये जी बॅच आहे तर ती फक्त ₹1 परचेस करता येते. या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे PYQची प्रॅक्टिस करता येईल. काल मला कोणीतरी म्हटलं होतं की नदी प्रणाली हा टॉपिक म्हणजे तुम्ही पुस्तकातून दाखवा. परवा म्हटलं होतं, आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी ते विसरले. तर आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते. त्यांचं म्हणणं होतं की मी स्क्रीनशॉट काढून घेते, माझ्याकडे पुस्तक नाही आहे. तर काढा. मला नाही वाटत की याला हातनुरे सरसुद्धा रागवतील म्हणून. कारण की कसं आहे ना, सर खूप विद्यार्थ्यांचा विचार करून सगळ्या गोष्टी करत असतात, आणि यातून जर का तुमचा हा टॉपिक कव्हर होणार असेल तर त्यांनाही आनंद होईल की मी व्हिडिओमधून दाखवला. त्यामुळे तुम्ही नक्की स्क्रीनशॉट काढा, आणि याचा तुम्हाला जे काही यूज करायचं आहे, नोट्स काढायची आहे, तर ते तुम्ही करू शकता. सो मी अतिशय व्यवस्थितपणे तुम्हाला हे दाखवत आहे. आता असं प्रत्येकजण नका सांगू की हे टॉपिक दाखवा, ते टॉपिक दाखवा. पूर्ण पुस्तक दाखवणं काही शक्य नसतं. तुम्ही जर का पुस्तक घेतला ना तर खरंच खूप चांगलं पुस्तक आहे, आणि तुम्ही चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग जर केला ना तर तुम्हाला फायदासुद्धा होईल. तर इथे आपला ॲप झालेला आहे डाउनलोड. मी फोनमध्ये ऑलरेडी ते घेतलं होतं दुपारी, आणि एक टेस्टसुद्धा मी सॉल्व केली इकॉनॉमिक्सची. तर तुम्ही या ॲपला फोनमध्ये नक्की ठेवा. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे
आहे त्याची एका इयरमध्ये. तर ₹1 काही कठीण नाही आहे ते आपल्याला करणं. तर आपल्याला ॲप असं जसं तुम्ही इतर ॲप परचेस करता तसंच करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव रजिस्टर वगैरे करून काही जणांकडे तर असेल पण हे ॲप, कारण इग्नाईट काही नवीन ॲप नाही आहे. इग्नाईट अकॅडमीला सगळेच विद्यार्थी ओळखतात. ॲक्च्युली एका कमेंटच्याच माध्यमातून मी ते ॲपपर्यंत पोचले आणि त्यामध्ये मला ती बॅच दिसली. याआधीसुद्धा एका ॲपमध्ये होती माझ्याकडे, पण मला त्याचं नावच आठवत नव्हतं आणि अशाच एखाद्या बॅचच्या शोधात मी होते, ज्या माध्यमातून फक्त PYQची प्रॅक्टिस झाली पाहिजे. कारण इतर टेस्ट सिरीजवर माझा भरोसाच नाही आहे. टेस्ट सिरीज ह्या आयोगाच्या लायकीच्या नसतात, त्यामुळे त्यातून मिळणारा स्कोअर किंवा त्यातून होणारं टाईम मॅनेजमेंट हे काहीही कामाचं नसतं असं मला वाटतं. त्याच्यामुळे PYQची प्रॅक्टिस जास्त करणं गरजेचं आहे. टेस्ट सिरीज मी लावणार नाही का, तर लावूया. एखादी टेस्ट सिरीज आपण नक्की घेऊया, पण शेवटच्या मंथमध्ये वगैरे किंवा मग पुढच्या महिन्यात 15 तारखेच्या नंतर घेऊ. सध्या तरी मी PYQवरच भर देत आहे आणि तुम्हीसुद्धा PYQ चांगले करा, कारण PYQ खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. त्यानंतर इथे कंबाईनचा सेक्शन जो आहे तो सिलेक्ट करायचा. MPSC कंबाईन ग्रुप C, B अँड C, त्याच्यात तलाठी लिहून दिलेलंच आहे. ॲक्च्युली तलाठीची एक्झाम नाही आहे, म्हणजे आहे तलाठी, त्यातली एक पोस्ट आहे. एक्झाम MPSC ग्रुप Cची आहे. असो, तर तलाठीच्याच नावाने फेमस आहे. तर इथे पहा, तुम्हाला ही जी बॅच दिसते ₹1 फक्त MPSC तलाठी भरती, तर ती आपल्याला घ्यायची आहे आणि अतिशय युजफुल अशी बॅच आहे. फक्त ₹1 परचेस करता येते आणि मग आपल्याला त्याच्यातून PYQची प्रॅक्टिस करता येते. सो नक्की परचेस करा. आता हे सध्या मी परचेस नाही केली, त्यामुळे ही लॉक आहे. तर इथे तुम्हाला असे कंटेंटमध्ये दिसतील ते पेपर आणि तुम्हाला टाईम लावून ते सॉल्व करता येतात. म्हणजे त्यात आहेच आहे, ऑलरेडी टायमरच आहे. तर ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी खूप चांगला आहे आणि गृहिणींसाठी चांगला आहे. जेव्हा समजा आपण बाळाला वगैरे झोपवत असू, आपल्या हातामध्ये फोन असतो, तेव्हा आपण 5-10 मिनिटामध्ये एखादी टेस्ट, 10-12 मिनिटाची टेस्ट, 20 प्रश्नांची टेस्ट अशी सॉल्व करू शकतो आणि आपले तिथले बसल्या बसल्या तिथे PYQची प्रॅक्टिस होऊन जाईल. तर इथे मी आता ॲप परचेस केलेला आहे आणि परचेस केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर इथे पहा, आपण कुठलाही एक टॉपिक निवडायचा. आता पॉलिटी आहे, आपण समजा घटना निर्मिती हा टॉपिक वाचला, तर त्यानंतर इथे अटेम्प्टवर टच केलं की आपली तिची टेस्ट आहे ती स्टार्ट होते आणि टायमर येतो याच्यामध्ये. त्यामुळे आपल्याला लक्षात पण येईल की आपल्या इतक्या वेळात 20 प्रश्न होत आहेत का पॉलिटीचे किंवा ज्याही विषयाचे असतील, मग कुठे कमी पडतोय, तर ते विषय आपल्याला तिथे जास्त चांगल्या प्रकारे करता येईल. सो अशा प्रकारे तुम्ही या ॲपचा वापर करू शकता. तर असा होता आजचा संध्याकाळपर्यंतचा दिवस. संध्याकाळचे आता 7 वाजत आलेले आहेत आणि आता रात्री जेवढं झालं तेवढं भूगोलाचं ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर तुम्ही नक्की ती बॅच परचेस करा आणि त्या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला चांगली PYQची प्रॅक्टिस करता येईल. सोबतच तुम्हाला आपली प्रोग्रेससुद्धा चेक करता येईल. बॅचेससुद्धा आहे त्याच्यावरती, तर तुम्ही त्याही घेऊ शकता. मला कोणीतरी कमेंटच केली होती की इग्नाईटच्या बॅच छान आहे म्हणून, इग्नाईटची. तर मग मी पाहिली आणि त्यामध्ये मला ही जी बॅच सापडली ती खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. मी असाच एखाद्या टेस्ट सिरीजच्या शोधात होते जिथे फक्त PYQ जरी सॉल्व करायला भेटले ना तरी बस आहे, कारण PYQपेक्षा इम्पॉर्टंट काहीच नाही आहे सध्या. तर तुम्ही सुद्धा नक्की परचेस करा आणि सॉल्व करा प्रश्न. रोजचा जे आपला टॉपिक झाला त्याच्यावरचे प्रश्न सॉल्व करा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. सो आज मी सुद्धा एक पेपर सॉल्व केला आणि खूप छान प्रकारे ते हँडल पण करता आलं, म्हणजे सोडवता आलं सरळ. तर गणितसुद्धा माझं आज झालेलं आहे एक टेस्ट सिरीज सोडवून. आज एक टॉपिक आलेला आहे काउंटिंग डायग्रामचा, तर तो मी सहज बसल्या बसल्याही कुठेही करता येईल, त्याच्यामुळे तो काही दिवसा केला नाही. सो अशा प्रकारे आता आपल्याला आपल्या आजचे टार्गेट जे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. एखादा दिवस जेव्हा आपल्याला असं वाटतं की आज जास्त होणार नाही, त्या दिवशी जेव्हा आपला अभ्यास होतो ना, त्या दिवशी खरंच खूप छान वाटतं. सो असा आजचा हा दिवस होता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.